करण्यात आला अशा पद्धतीचा विरुद्ध बाजूने दावा केलेला आहे. पण त्यामध्ये आम्ही अशी म्हणणं मांडताना अशी बाजू मांडलेली आहे की ज्या संस्था ज्या वेळेला सभासद झाल्या त्यावेळेलाच त्या सभासद होण्यासच अपात्र होत्या. त्यामुळं ज्या संस्थांना सभासद होताच येत नाही त्यांना ठरावानं सभासदत्वाच्या हक्काने अधिकार प्राप्त होत नाहीत, असं बाजू आम्ही आता न्यायालयासमोर मांडलेली आहे. एकच मी सांगतो, जनसेवा सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित कोतोली तर्फे श्री साळुके यांच्यामार्फत 410 संस्थांच्या बाबत आम्ही आक्षेप घेतलेले होते. त्या आक्षेपामध्ये आम्ही ग्राउंड मेन्शन केलेले आहेत. ही इज नॉट इलिजिबल टू कास्ट द व्होट. त्या संदर्भात अनुषंगानं शासनातर्फे SIT गठीत केली होती. त्यातर्फे शासनातर्फे 24/7/2026ला रिपोर्ट सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ज्या संस्थांच्या बाबत आक्षेप घेतलेला आहे त्या बायलॉजप्रमाणे सदस्य धारण करत नाहीत किंवा पात्र ठरत नाहीत. त्यामुळं त्यांना पक्क्या मतदार यादीत समाविष्ट करू नये अशी आमची केस मांडलेली आहे आणि त्या संदर्भात SITचा रिपोर्ट जोडलेला आहे. आज जी काही चौकशी झाली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर ती एकूण 410 संस्थांच्या अनुषंगानं झालेली आहे. त्या 410 संस्थांच्या अनुषंगाने जी चौकशी झाली त्यामध्ये एकूण ज्या 6 संस्था होत्या त्यामध्ये विश्वासराव नारायण पाटील सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित तेरसवाडीपैकी भोगमवाडी, साकिनाबी मुश्रीफ महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित साके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, हसन मुश्रीफ सहकारी दूध व्यावसायिक संस्था साके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, समर्थ साई सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित देवठाणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, सिद्धिविनायक सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित सिद्नेरली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित परळी निनाळी तालुका शेवाडी जिल्हा कोल्हापूर. या 6 संस्थांची नोंदणी ज्या तारखेला झालेली नव्हती त्या तारखेंनाच या संस्थांना सभासदत्व देण्यात आलेलं होतं. त्यामुळं जे मूल आईच्या पोटात आहे म्हणजे ज्याला आपण चाइल्ड इन द वॉर्म ऑफ द मदर, जी संस्था अस्तित्वातच नाही आहे, ज्या संस्थेला संस्था म्हणून अस्तित्व नाही, अशा संस्थांना सभासदत्व देण्याचा हा भीम पराक्रम जो झालेला आहे याबाबत आम्ही आक्षेप उपस्थित केला. या 4 संस्था वगळता उरलेल्या ज्या काही 404 संस्था होत्या त्या संस्थांनी गोकुळ दूध संघाच्या पोटनियमानुसार एकूण 50 लिटर दूध पुरवठा 90 दिवसासाठी केलेला नव्हता. तसेच सन 2000च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी 250 लिटर दुधाचा पुरवठा त्या संस्थांना निबंधकांनी बँकेत खातं उघडल्यास परवानगी दिल्यापासून केलेला नव्हता. अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या. त्या संस्थांना सभासदत्व देण्यासाठी जे ठराव झालेले आहेत त्या ठरावांना सहकार न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्याची चौकशी आता सुरू आहे. त्यामुळं ज्या ठरावानं सदर संस्थांना सभासदत्वाचे अधिकार दिले त्या ठरावांना सदरच्या संस्थांना सभासदत्वाचे कोणतेही हक्काने अधिकार प्राप्त होत नाहीत. त्यामुळं होत असलेल्या निवडणुकीमध्ये सदर संस्थांना मतदानाचे अधिकार प्राप्त होत नसल्यामुळं त्यांची नावे पक्की मतदार यादी करत असताना वगळावीत अशा पद्धतीची मागणी आम्ही आता माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर केलेली आहे. सभासदत्व